एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्यूटी आदू। तर आज आपण बघणार आहे काष्टा साडी, धोती पद्धतीने, धोती स्टाईल काष्टा साडी बघणार आहे। तर आपण एका बाजूवरती अशी मध्येच साडी घेऊन आपण 2-2.5 हात साडी सोडायची आहे आणि मध्ये गाठ बांधून घ्यायची आहे आणि जी डाव्या हातावरती आपण साडी सोडलेली आहे ती 2 पायांच्या मधून घ्यायची। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसं घेतलेलं आहे। आणि जो एक पार्ट आहे म्हणजे काठाची बाजू आहे ते आपण खोचायला निऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत आणि जी बाजू आपली आहे ती बघा मी पाठीमागे कशी खोचतीये, जेणेकरून की आपला काष्टा व्यवस्थित येणार। आणि आता हेच बाजू आपल्याला पुढे घ्यायची आहे कारण आपण धोती पद्धतीने घेतोय। तर व्यवस्थित आपण पिना वगैरे सोबत ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित आपण असं ते मॅनेज करून घ्यायचं, निऱ्या सगळ्या सेट करून घ्यायच्या आणि खोचायचं। आणि बघू शकता जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो बिलकुल दिसणार नाही, त्याच्यामुळं त्याची काळजी करायची गरज नाही। आता जी आपली उजव्या बाजूची साडी होती, जिकडे जास्त साडी आहे तो वाला पार्ट मी दोन्ही पायाच्या मधून अजून घेतलेला आहे आणि दोन्ही पायांच्या मधून घालून आता तो मी बाहेर पुढच्या बाजूला घेतला आहे आणि त्याचा निरा बनवत आहे कारण आपल्याला पदर करायचा आहे आता खांद्यावर। सो मी आता व्यवस्थित पद्धतीने तिला जेवढ्या हाईटला रिक्वायर्ड आहे तेवढा मी पदर बनवून घेते। पिन व्यवस्थित लावून घ्यायची आपण आणि बघू शकता माझी चुलबुली किती चुळबुळ चुळबुळ करते ते। आणि ऑब्वियसली हा ब्लाऊज तुम्ही बघितलेलाच आहे पहिल्या एका व्हिडिओमध्ये, ज्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। काष्टा साडी लहान मुलींना कशी नेसवायची त्याच्यावरती केला आहे, कन्यापूजनच्या वेळेस मी नेसवली होती तिला। तर तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकतात। खूप इझी पद्धतीने मी नेसवलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पिन करून घ्या आणि पुढच्या बाजूला पण तुम्ही अशीच पिन सेट करून घ्या। आणि जो काय पदराचा पार्ट आता आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं घेतलेलं आहे, जेणेकरून की तो पार्ट हलणार नाही आहे। या पद्धतीने आपण बनवून घेतलेला आहे तो पार्ट। आता आपण काय करणार आहे, त्याच्यावरती जो पार्ट शिल्लक राहिलेला आहे साडीचा तो आपण पूर्णपणे पुढच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि तिकडेच आपण निऱ्या बनवणार आहे। तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी निऱ्या बनवते। तर लहान मुलींना या निऱ्या येतात, जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा या निऱ्या माईट बी येणार नाहीत कारण साडी लेंथला कमी पडते वगैरे, पदर आपल्याला जास्त लागतो त्याच्यामुळे, तर ह्यांना ते निघतात बरोबर। मग आता जशा प्रकारे आपण नॉर्मल साडीचा काष्टा घेतो मागच्या बाजूला, सेम तसंच मी पुढून ज्या निऱ्या आहेत ते मागे ओढून घेते आणि त्याची एक निरी मागे ओढून घेऊन त्याला व्यवस्थित सेट करून घेते। जसं आपण हे बनवतो, निऱ्या बनवतो काष्टाला, सेम तसंच तो जो काठ दिसतोय त्या काठाच्या ह्याची मी व्यवस्थित निऱ्या प्लेट्स बनवून घेते आणि त्या प्लेट्स आपण सेट करून व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने टक-इन करायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला साडी त्यांना मॅनेज करून द्यायची आहे। व्यवस्थित पिन वगैरे लावून सगळं सेट करून व्यवस्थित। तर बघा मी कसं तिचं करत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे। एकदम खूप छान अशी साडी दिसते। आता बघू शकता दोन्ही पायावरती पायघोळ खूप छान सुटलेला आहे आणि दोन्ही पायांवरती तिच्या व्यवस्थित साडी आलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही त्याला सेट करून घ्यायचं आहे। आता ह्याला अजून छान लुक येण्यासाठी मी कमरपट्टा बसवत आहे, म्हणजेच घरचं जुगाड आहे, माझं गळ्यातलं आहे ते मी तिला कमरेला बसवत आहे। आणि ती एन्जॉय करत होती खूप, तसं की तिला खूप भारी वाटत होतं की मी साडी नेसली आहे म्हणून। आणि एक छोटीशी नथ बसवून द्यायची आपण। तर अशी आहे माझी रखुमाई। तर तुम्ही एकादशीला किंवा अशा वेगवेगळ्या इव्हेंट्सला, गॅदरिंग म्हणा काय म्हणा, याच्या वेळेस तुम्ही अशा लहान मुलींना साडी नेसवू शकता आणि खूप सुंदर दिसते। बघा माझी रखुमाई कशी दिसते। तर चला तर मग बाय बाय आणि सबस्क्राईब करा।